आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक जगण्याचा मार्ग. विषय रंकाबंकाची गोष्ट. परमेश्वर कबीरजी यांना चंपाकलीने विचारले की हे भगवान, या पापाच्या संपत्तीचे व रुपयांचे काय करू? परमेश्वर कबीरजी म्हणाले की मुली, या नरकाच्या धनाला दान करून टाक. घरी जाऊन चंपाकलीने विचार केला की जर सर्व धन दान केले तर खाणार काय? अजून कोणतेही काम नाही. चंपाकली सत्संगात अधिक वेळ जाऊ लागली. एक दिवस सत्संगात असे सांगितले गेले की रंका म्हणजे पुरुष आणि बंका म्हणजे स्त्री परमात्म्याचे परमभक्त होते. तत्वज्ञान व्यवस्थित जाणत होते. त्याच्याच आधाराने आपले जीवन व्यतीत करत होते. त्यांची एक मुलगी होती जिचे नाव अबंका होते. अंबिकाला अबंका म्हणत असत. एक दिवस भक्त नामदेव आपल्या गुरुजींना म्हणाले की गुरुदेव, आपले भक्त रंका व बंका खूपच निर्धन आहेत. आपण त्यांना काही धन दिले तर त्यांना जंगलातून लाकडे आणून शहरात विकून निर्वाह करायला लागू नये. दोघेही जंगलात जातात, लाकडे वेचून आणतात. भोजन मोठ्या मुश्किलीने मिळत असे. गुरुदेव म्हणाले, भावा, मी कितीतरी वेळा धन देण्याचा प्रयत्न केला आहे, पण हे सगळे दान करून टाकतात. 2-3 वेळा तर मी स्वतः वेश बदलून लाकडे विकत घेणारा बनून गेलो आहे. त्यांच्या लाकडांची किंमत इतरांपेक्षा 100 पट जास्त दिली होती. त्यांची लाकडे प्रतिदिन 2-2 आण्याची विकत असे. मी 10 रुपयात खरेदी केली होती. त्यांनी 4 आणे ठेवून उरलेले रुपये मला सत्संगात दान केले. आता तुम्ही सांगा की कसे धन देऊ? भक्त नामदेवजी यांनी पुन्हा आग्रह केला की यावेळी धन देऊन पहा, अवश्य घेतील. गुरुजी तसेच नामदेवजी त्या रस्त्यावरून गेले ज्या रस्त्याने रंकाबंका लाकडे घेऊन जंगलातून येत असत. गुरुजींनी रस्त्यात सोन्याचे खूप सारे दागिने टाकले जे लाखो रुपये किमतीचे होते. नामदेव तसेच गुरुदेव एका झाडाच्या मागे लपून उभे राहिले. रंका पुढे पुढे चालत होता. लाकडं डोक्यावर घेऊन तसेच त्याच्या मागे बंका लाकडं घेऊन 200 फूट अंतरावर चालत होती. भक्त रंकाजीने पाहिले की सोन्याची आभूषणे मौल्यवान आहेत आणि बंका स्त्री जातीची आहे. न जाणो आभूषणे पाहून मोह होईल आणि आपले धर्मकर्म खराब करेल, म्हणून पायाने आभूषणांवर माती टाकू लागला. भक्तमती बंका सुद्धा पूर्ण गुरूंची शिष्या होती. तिने पाहिले की पतिदेव दागिन्यांवर माती टाकत आहेत. उद्देश पण ओळखला. आवाज देऊन म्हणाले की चला भक्तजी, कशाला मातीवर माती टाकत आहात? बंकाजी समजून गेले की विचारांची ही पक्की आहे, कच्ची नाही. दोघेही ते लाखोंचे धन उल्लंघून नगराकडे गेले. गुरुजी म्हणाले की पाहिले का भक्त नामदेवजी, भक्त असावा तर असा. एक दिवस संध्याकाळी 4 वाजता गुरुजी सत्संग करत होते. सत्संग स्थळ रंकाजींच्या झोपडीपासून 4 एकर अंतरावर होते. रंका तसेच बंका दोघेही सत्संग ऐकण्यासाठी गेले होते. त्यांची मुलगी अबंका वय 19 वर्ष झोपडीच्या बाहेर खाटेवर बसली होती. झोपडीला आग लागली. सर्व सामान जळून गेले. अबंका धावत धावत आली आणि पाहिले की सत्संग चालू होता. गुरुजी सत्संग ऐकवत होते. श्रोते अगदी विशेष लक्ष देऊन सत्संग ऐकण्यात मग्न होते. शांतता पसरलेली होती. अबंका जोर जोरात म्हणाले की आई, झोपडीला आग लागली आहे. सर्व सामान जळाले आहे. आई बंका उठली आणि मुलीला एका बाजूला घेऊन गेली आणि विचारले की काय शिल्लक राहिले आहे? मुलगी अबंका म्हणाली की फक्त एक खाट तेवढी बाहेर होती, ती शिल्लक आहे. भक्त रंका सुद्धा उठून आला होता. दोघेही म्हणाले की मुली, ती खाट सुद्धा आगीच्या हवाली करून ये, सत्संग ऐक. झोपडी नसती तर आग लागली नसती. आग लागली नसती तर सत्संगातील आनंद भंग झाला नसता. अबंका गेली आणि खाट झोपडीला लागलेल्या आगीत टाकून सत्संग ऐकायला आली. सत्संग संपल्यावर घरी गेले. त्यावेळचे जेवण सत्संगातील भंडाऱ्यात केले होते. रात्री जळालेल्या झोपडीच्या जवळ एका झाडाखाली बिछाण्याविना झोपले.
भक्ती करण्यासाठी वेळेवर उठले तर ते एका सुंदर झोपडीत होते. तसेच सर्व भांडी, पीठ, डाळी इत्यादी मातीच्या भांड्यांमध्ये भरलेले होते. त्याच वेळी आकाशवाणी झाले की, भक्त परिवार, ही परमात्म्याची दया आहे. आपण याच झोपडीत राहा, ही आज्ञा आहे गुरुदेवांची. तीनही जीव म्हणाले की, जशी आज्ञा गुरुदेव. सूर्योदय झाल्यावर नगरातील लोक पाहून आश्चर्यचकित झाले की, जी झोपडी दुसऱ्या वृक्षाजवळ घातली होती त्या जुनीची राख पडली होती. नवीन झोपडी एका आठवड्यात बनू शकत नव्हती. सगळे म्हणाले की, हा तर यांच्या गुरुजींचा चमत्कार आहे. नगरातील लोकांनी पाहिले आणि गुरुजींकडून दीक्षा घेण्याचा संकल्प करू लागले. हजारो नगरवासियांनी दीक्षा घेतली. ही सगळी लीला परमेश्वर कबीरजी यांनी काशी शहरात प्रकट होण्याच्या जवळजवळ 200 वर्षे अगोदर केली होती. त्यावेळी भक्त नामदेवजी यांना देखील शरण घेतले होते. उपरोक्त कथा प्रसंग ऐकून भक्तमती चंपाकलीच्या मनातील भीती नष्ट झाली आणि सर्व संपत्ती तसेच धन परमात्मा कबीर गुरुजी यांना समर्पित केले. परमात्मा म्हणाले, मुली, जेव्हा तूच माझी झालीस तर संपत्ती तर आपोआपच माझी झाली. या माझ्या संपत्तीला तेवढी ठेव ज्यामध्ये तुझा निर्वाह होईल आणि उरलेली दान करत राहा. भक्तमती चंपाकलीने तसेच केले. घर ठेवून घेतले आणि बहुतांश रुपये गुरुजींच्या आज्ञेनुसार भोजन भंडारा म्हणजे लंगरसाठी दान केले.